त्या अनुषंगानं आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालते। आणि एवढं स्पष्ट चित्र असताना देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात आणि जशा दत्तूराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात। आणि या सर्वांमध्ये त्यांनी हा खेळ खेळू नये आणि लवकर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न हा सोडवावा ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि भूमिका आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवाभाऊंवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली। हा हर्षवर्धन सपकाळ यांच्या नालायकपणाचा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे। एका बाजूला महात्मा गांधींचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं नथुराम गोडसेंबरोबर तुलना करायची, याबद्दल सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हे गोडसे नाही तर महाराष्ट्रात गोडवा निर्माण करणारं नेतृत्व आहे। त्यामुळं जनतेनं एकदा नाही दोनदा नाही तर 3 वेळेला देवाभाऊंना निवडून दिलं। हर्षवर्धनजी, तुम्ही अशा पद्धतीचा नीचपणा करणार असाल तर जनता आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला जशास तसं उत्तर देतील। महात्मा गांधींचं नाव घेण्याची लायकी देखील तुमची नाही आणि तुम्ही अशा पद्धतीनं गोडसे सोबत तुलना करताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे।